सुखी समाधानी होता संसार हो, एकमेकाला होता आधार. सुखी समाधानी होता संसार हो, एकमेकाला होता आधार. जशी राम सीतेची जोडी, तशी अनिलराव दीपलताईंची जोडी. संसार दिष्ट हो लागली हो, संसार दिष्ट हो लागली हो, अनिल भाऊंची साथ तुटली. संसार दिष्ट हो लागली हो, अनिल भाऊंची साथ तुटली. विसमारच्या या हो दिवशी, दीपालीताईंची घालमेल झाली. विसमारच्या या हो दिवशी, दीपालीताईंची घालमेल झाली. प्राणज्योत ही ते विजली हो, संसारी साथ हो सुटली. प्राणज्योत ही ते विजली हो, संसारी साथ हो तुटली. मुलगी आहे हो अदन्यानी, बाळ आहे हो मेघ ओ राजा. एक विनंती माझ्या देवाला हो, पुनर्जन्म त्यांना देवावा. एक विनंती माझ्या देवाला हो, पुनर्जन्म त्यांना देवावा. काशीलिंग देवाच्या गुरु माळिंगराया शिदाचा वरास्त माझ्या शिरावर, थाप मार डिंबाड्या डोलावर. सुंबरान मांडल मांडल सुंबरान मांडल मांडल. इचलकरंजी गावाला गावाला वनमाळ सीताला सीताला. जातो माझ्या मार्गाला मार्गाला. सत्य हाल मताला धर्माच्या गाण्याला गाण्याला. सिद्ध माझा माळा पाव, भगतीचा पुतळा पुतळा. सिद्ध माझा माळा पाव, भगतीचा पुतळा. सेवा लागला करायला, भक्ती लागला करायला. प्रसिद्ध माळाप्पा भगतीचा पुतळा, गुरुची सेवा लागला शिरोडोर मठाला कराला. नीतीचा नेम चाला, रुजीचा रोज चाला शिरोडोर मठाला. कुणा एका दिवसाला सवळच्या पाऱ्याला माळाप्पानं देवाची सर्व सारी सेवा पूजा केली. सरशेवटाच्या बाहेरला देवाला गांजाची तलप दिली. गांजाच्या तलपत देव तल्लीन झाला. माळाप्पाला लागला होता काय बोलाय त्यात वेळेला. माळाप्पा काय लागला होता बोलाय, मात्र त्या ठिकाणी आला. सिद्ध माझ्या माळू लाव, सिद्ध माझ्या माळू लाव. अरे अरे माळाप्पा इतिहाच्या नेमाला. खाऊया घालतो सव
वाघिणीचा गिन्ना पिवळा, गिन्ना पाहिजे खायला महाळापान दोन्ही हात जोडलं, गुडघे देवाच्या समोर टेकलं, देवाला लागला बोलायला. देव गांजाच्या तलपत तलीने झालेला. अरे अरे म्हाळाप्पा, नीतीच्या नेमाला, रोजीच्या रोजाला, सवळच्या पाऱ्याला 12 वर्षाचा काळ लोटला. सुटमिऱ्याचं उंड खाऊ घालतोस मला, रोज तुझ्या सुटमिऱ्याचं उंड खाऊन माझ्या जिबीला बावळाली आता म्हाळाप्पा. असं लागला होता बोलाय मात्र त्या ठिकाणी आला. दोन्ही हात जोडलं गुरुला, गुरुला लागला बोलायला. देवा, बरेच दिवस झाले तुझी सेवा चाकर करतोय. 7 डोईचा गुरु सोनार सिद्ध सोडला आणि तुझी सेवा चाकरी डोंज्याच्या तळ्यात धारण केली. तरी सुद्धा तुला काय पाहिजे ते सांग. इतक्या दिवस अटक झाला, पण हात धरण्याचं कारण सांगशील का मला? त्या तरी पुढल्याच बाजूला म्हणून विचार केला म्हणाला, देव गांजाच्या तलपत विचार केला म्हणाला, म्हाळाप्पाचं खरं सत्व घ्यायचं. म्हणून देव लागला होता आता म्हाळाप्पाला काय बोलाय त्याच वेळेला. लागला होता सांगाय मात्र त्या ठिकाणी आला. उद्या सकाळच्या न्यारीला वाघिणीचा गिन्ना म्हाळाप्पा मला देशील का आणून त्यावेळेला. असं लागला होता बोलाय मात्र त्या ठिकाणी आला. म्हणून विचार केला म्हाळाप्पा, म्हाळाप्पानं काय सांगितलं त्याच वेळेला. काय लागला होता बोलाय मात्र त्या ठिकाणी अन आला. सीधा माझ्या म्हाळून, सीधा माझ्या म्हाळून वचनाला घावला दाबाला या उद्याच्या या न्यारीला, सकाळच्या न्यारीला वाघिणीचा गिन्ना, गिन्ना तोला देतो. म्हणून विचार केला म्हणाला, म्हाळाप्पा वचनाला घावला, जाबाला गुतला त्या दिवसाला. देवाला लागला सांगायला, उद्या सकाळच्या न्यायला वाघिणीचा गिन्ना आणून देतो त्यावेळेला. असं लागला होता बोलाय मात्र त्या ठिकाणी आला. म्हणून करता करविता निघून गेला, बेजगुंटी दाटीला. दिवसाचा क्रम म्हाळाप्पाने काढला देवा. 9 लाख जाण्या 9 लाख ताण्याची सर्वसारी कुडतर केली. तिने संजवेला निघून जायचं वाघिणीच्या शोधा करता त्यावेळेला. त्या तरी पुढल्याच बाजूला म्हणून म्हाळाप्पाने येत कामळा, भंडाऱ्याचा वाटवा संगतीला घेतला. रोमसुरी बगलेला, चरवी बगलेला लावले, निघून जायचं देवा वाघिणीच्या शोधा करता त्यावेळेला. त्या तरी पुढल्याच बाजूला निघून त्या जायाच, निघून त्या जायाच वाघिणीच्या शोधाला, वाघिणीच्या शोधाला. निघून त्या जायाला, मारे घालाया लागला. वाट झालं करीत मायाच्या या रातीला. सुरी बघाया गावाला, मायाच्या रातीला, मायाच्या या रातीला. पाटील सीधं रायाव पाटील, काय होता बोलत सीधा माझा या म्हाळून. म्हणून विचार केला म्हणाला, रामाच्या रातला 1 पाऊल भंडाऱ्याचं, 1 पाऊल चंदनाचं, दुडकीचा लागला मारायला. वाट चाल करीत देवा, रामाच्या रातला उजेड लागला पडायला देवा. जसं उजेड लागला दिवसाचा पडायला, सोटी गावचा सिद्धराया पाटील जीवन खाऊन अर्पत तिरपत झालेला. जसा चौडी पार कड्ड्याला जसा बसलेला, म्हाळाप्पानं पहिला पाऊल गावामध्ये टाकला. जसा उजेड पडला, सिद्धराया पाटील जवळ आला देवा. त्यावेळेला लागला होता म्हाळाप्पाला काय बोलाय त्याच वेळेला. बाळापाला काय लागला होता बोलाय मात्र त्या ठिकाणी आला. अरे कोण्या कुण्या गावचा कशासाठी आलास देवा. म्हाळाप्पानं सर्व सारं सांगितलं. शिरडोन मठाचा पुजारी देवा, कुणवाचा बाळ म्हणतात मला. गुरुच्या सेवेसाठी देवा वाघिणीचा गिन्ना आणण्यासाठी जातो. वाघिणीचा पत्ता मला सांगशील का त्यावेळेला. असं लागला होता बोलाय मात्र त्या ठिकाणी आला. सीध माझ्या या म्हाळून, सीध
विचार केला या मनाला भक्ताया सांगितला वारती हो या गावाला माझा भाव भीमरायावर माझा भाव भीमरायावर विदराया पाटलानं ऐकून घेतलं मला वाघिणीचा काय पत्ता नाही माळाप्पा पण कुठल्या गावामध्ये माझा भीमराया पाटील भाऊ राहतो या जाऊन त्याला विचार वाघिणीचा पत्ता तुला ठाव ठिकाणा सांगला असं सांगितलं म्हणून म्हाळाप्पा रामाच्या रात्रीला धुडकी चाल मारत वाट लागला होता चालाय त्या वेळेला वाट लागला होता चालाय मात्र त्या ठिकाणी आला वाट चाले करीत निघून गेला लिंब्याळा वरती गावाला गावामध्ये पाऊल म्हाळाप्पानं टाकला म्हाळाच असं तेजस्वी रूप असं अंगामध्ये सर्व सारं तेजस्वी रूप जसं लागलं होतं फाकायला गावावरती उजेड जसा पडला गावामध्ये भीमराया पाटील देवातेला जीवन खाणं अर्पत तिरपत झालेला निद्रासन झालेला झोपायचं म्हणून एवढ्याच वेळेला गावावरती उजेड कशाचा पडला म्हणून देवा उठून खडवून जागाचा म्हाळाप्पाच्या जवळ आला त्या वेळेला काय लागला होता बोलाय मात्र त्या वेळेला बोलायाला लागेला सांगायाला लागेला बोलायाला लागेला सांगायाला कोण पुण्या गावाचा कशासाठी आला कोण पुण्या गावाचा कशासाठी आला शिरोडोन श्रीरामाचा पुजारी गुरुयाच्या सेवेला निघून त्याचा वाघिणीच्या शोधाला निघून त्या चाललं निघून त्या चाललं वाघिणीचा पत्ता सांगावा गाव ठिकाणा सांगावा गाव ठिकाणा सांगावा पूर्ण वारती गावचा भीमराया पाटीला लागला सोमजस म्हाळाप्पाला बोलायला अरे म्हाळाप्पा बाबा कोण कुण्या गावचा कशासाठी आलास म्हाळाप्पा लागला सांगायला देवा शिरोडोन मठाचा पुजारी कणवाचा बाळ गुरुच्या सेवेकरता चालू बाबा वाघिणीच्या शोधाला गुरुने माझ्या हट्ट धरला उद्या सकाळच्या न्यारीला वाघिणीचा गिन्ना पाहिजे वाघिणीचं दूध पाहिजे असा हट्ट धरलाय त्या सेवेकरता चाललो त्यावेळेला असं लागला होता बोलाय त्या तरी ठिकाणी आला म्हणून विचार केला म्हणाला वाघिणीचा पत्ता सांगशीला का पाटील मला म्हणत तर लेमन गेले देवतर असा त्रिकाल्याने म्हाळाप्पाला सर्व सारा आरो संचित ज्ञान त्यावेळेला पण त्यांचा उद्धार करण्यासाठी म्हाळाप्पा लागला होता बोलाय त्यावेळेला काय लागला होता सांगाय मात्र त्या ठिकाणी भीमरायानं ऐकून घेतलं भीमराया लागला बोलायला आणि डोंगराच्या मात्याला माझी बहीण मुकरवा ताईला त्या आणि डोंगराच्या मात्याला जाऊन तिच्या घरवाड्याला जा ती तुला वाघिणीचा ठाव ठिकाणा पत्ता सांगल म्हाळाप्पा तुला असं लागला होता बोलाय मात्र त्या ठिकाणी आला ऐकून घेतलं म्हाळाप्पा निघून कसा चालला होता त्या वेळेला आणि त्या तरी कुठली हातचं बाज वाट चाल करीत वाट चाल करीत निघून त्या चालला व मार्गाला लागला निघून त्या चालला